हरे कृष्ण. काल एकादशीच्या दिवशी भगवंतांची विशेष कृपा झाली की मराठी श्रीमद भागवत जे 7 ते 8 होतं आणि 8चं आपलं जवळपास 8-10 वगैरे आपण कन्क्लूड केलं. तर त्या श्रीमद भागवतम संपण्याच्या त्याच वेळेला एक फोन आला की काल इंग्रजी फास्ट ट्रॅक कोर्सचं भक्तिवैभव सेशन पण आहे, जो माझ्या पूर्ण लक्षातून गेलेला होता. तर तो जवळपास चालला 8:10 ते 10 वाजेपर्यंत रात्री. आणि काल एकादशी होती त्याच्यामुळे उपवास पण होता. पण जास्त थकवा वगैरे आला नाही. पण एकामागून एक 3 तास भागवतांवर चर्चा झाली त्याच अनुषंगाने. तर हरे हरी कृष्ण. बोल, हरी बोल, हरी बोल. हरी बोल. मला भीती वाटत होती की घरून हे होणे म्हणून झालं, पण ठीक आहे. जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय. श्री श्री गौर निताय भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज जी की जय. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन व्रज जनरंजन. यशोदानंदन व्रज जनरंजन. जमुना तीरा वनचारी. यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. श्री अद्वैत गदाधर शिवसदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हे हरे हरे रामो राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे रामो राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे रामो राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे रामो राम राम हरे हरे. हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामो राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामो राम राम हरे हरे, जय राधा गोविंद, राधा गोविंद, श्री राधे, जय गौरानिताय, 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 जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, 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 जय गुरुदेव, 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी, कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने, नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे कृष्णा। प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण काल पाहत होतो 3 वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींसाठी त्यांची उच्च गती कशा प्रकारची प्राप्त होते, की एक जे भौतिक स्तरावर पुण्य करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना कोणती गती प्राप्त होते। प्रभुजीच माताजी कोण सांगेल? भौतिक स्तरावर पुण्य करणाऱ्या व्यक्तींसाठी उच्च ग्रह प्राप्त होतात, उच्च ग्रह प्राप्त होतात, विशेषतः स्वर्गलोकापर्यंत। त्यानंतर आपण पाहिलं की जे भगवंतांच्या विराट रूपावर ध्यान करणारे जे अष्टांग योगी आहेत त्यांना सामान्यतः ह्या ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रह ब्रह्मलोकापर्यंतची गती प्राप्त होते आणि त्यानंतर कशा प्रकारे क्रमशः मुक्ती
म्हणजे स्टेप बाय स्टेप लिबरेशन ज्याला आपण म्हणतो की पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश हे आवरण पार करून आणि यांचे जे इंद्रिय विषय आहेत, जसं गंध म्हणजे वास, त्यानंतर चव, त्यानंतर रूप, त्यानंतर स्पर्श आणि त्यानंतर ध्वनी, या इंद्रिय विषयांना पार करून आणि मोड्स ऑफ मटेरियल नेचर, प्रकृतीचे नियम, आधी तमोगुण, नंतर रजोगुण आणि नंतर सत्वगुण, या भौतिक स्तरावरील सर्व गुणांना त्याग करून कशा प्रकारे योगी सर्वोच्च गती जो प्राप्त करू शकतो, तो आहे भगवंतांचं भगवत धाम. आणि याच्यावर आपली चर्चा झाली की ज्याप्रमाणे ब्रह्मांडामध्ये, भौतिक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या स्तराचे ग्रहलोक आपल्याला पाहायला मिळतात, त्याप्रमाणे आध्यात्मिक जगतामध्ये अनेक सारे वैकुंठ लोक आहेत आणि त्या सर्व वैकुंठ लोकांमध्ये टॉप मोस्ट, सर्वात उच्च स्थितीला हा गोलोक वृंदावन हा ग्रहलोक आहे, जिथे भगवंत कृष्ण स्वतः त्यांच्या नित्य सहचारी भक्तांसोबत निवास करतात. आणि वेगवेगळ्या वैकुंठ लोकांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे विस्तारित रूप, जसं की वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि बाकीचेही विष्णू तत्वांचे जे विस्तारित रूप आहेत, ते आपल्याला अनेक वैकुंठ लोकांमध्ये स्थित दिसतात. आणि आपण हे पण चर्चा केलेली की हे जे 3 पुरुष अवतार आहेत, महाविष्णू ज्यांना कारणोदक्षाय विष्णू म्हटलं जातं, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू, हे भगवंतांचे जरी विस्तारित रूप असतील, तरी पण त्यांची जी सेवा, त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे, ते सामान्यतः भौतिक जगतामध्ये स्थित आहे. तर या सर्व मुद्द्यांवर आपण काल चर्चा केली. तर आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 32 नंतर, आणि पुढच्या श्लोकापासून, श्लोक क्रमांक 33 पासून आपल्याला शुकदेव गोस्वामींनी दिलेला त्यांचा निष्कर्ष, कन्क्लुजन, याच्यावर चर्चा आपली होईल की या सर्व अष्टांग योग पद्धतीचं वर्णन केल्यानंतर त्यांचा परीक्षित महाराजांना त्यांचं काय कन्क्लुजन आहे, त्यांचा काय सल्ला आहे, या सर्व अष्टांग योग पद्धतीचा अभ्यास करवल्यानंतर. तर त्याच्यावर पण आपण चर्चा करूया. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे. आणि काल एका माताजींनी रिक्वेस्ट केलेली की आपण एका सेशनमध्ये भौतिक जगत याच्यातील वेगवेगळे ब्रह्मांड आणि त्यांच्यावरचे जे वलय, त्यांच्यावरचे जे वलय लेयर्स आहेत आणि त्याच्या पलीकडे आध्यात्मिक जगत, याच्यावर पण एकदा एक चार्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर पण एका सेशनमध्ये चर्चा करूया. तर मला अगोदर तो चार्ट मिळवावा लागेल. प्रभूजी गोलोक चार्ट पाहिजे का? हा, गोलोक आणि त्याच्यासोबतच वेगवेगळे जे 5 पंचमहाभूतांचे जे वलय आहेत ना भौतिक जगताच्या वर, हा ते आहे दाखवणार. माझ्याकडे. मला शेअर ग्रुप करायचं. मध्ये पाठवू का? हा, अच्छा, तुम्हाला पाठव. ठीक आहे, पाठवते आताच. हरे कृष्ण. व्हॉट्सअपवर पाठव, मला एकदा बघू द्या. श्लोक क्रमांक 32 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. एते श्रुतीने येते श्रुती ते नृपवेद गीते सुतीते गीते त्वयाभिपृष्टे च सनातने च त्वयाभिपुष्टे च सनातने च ये वै पुरा ब्रह्मणत् आहतुष्ट ये वै पुरा ब्रह्मणः आहतुष्ट आराधितो भगवान् वासुदेवः. आराधितो भगवान् वासुदेवः. तर आता या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी त्यांनी आतापर्यंत जे वर्णन परीक्षित महाराजांना सांगितलं आहे, त्याचं प्रमाण सांगत आहेत. प्रमाण म्हणजे त्या वर्णनाची प्रमाणितता काय आहे, की जसं श्रील प्रभुपाद सांगतात की आपण कोणतीही गोष्ट ही शास्त्राच्या प्रमाणावर सांगणं आवश्यक आहे. म्हणजे
कोणतीही गोष्ट जर कोणी म्हणत असेल की मला असे वाटते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, तर त्या सांगण्याला काही अर्थ नाहीये. का? कारण आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे शास्त्र काय सांगतात आणि जे गुरु शिष्य परंपरेमध्ये आचार्य जे चालत आलेले आहेत त्यांची काय शिकवण आहे ही जास्त महत्त्वाची आहे. तर याच अनुषंगाने शुकदेव गोस्वामी महाराज हे ब्रह्माजींचं प्रमाण येथे सांगत आहेत. नवनाथ प्रभू हरे कृष्ण, तुम्हाला वाचायचंय प्रभूजी? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद प्रभूजी. हे परीक्षित महाराज, तुमच्या योग्य पृच्छेला उत्तर देताना मी जे वर्णन केले आहे ते वैदिक मताला अनुसरण असल्याचे जाणा आणि ते शाश्वत सत्य आहे. ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णांची योग्य रीतीने आराधना केल्यावर भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी स्वतः हे सर्व ब्रह्मदेवांना सांगितले होते. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा श्रील प्रभुपाद की जय. सर्व प्रकारच्या भावबंधनातून मुक्त होऊन आध्यात्मिक आकाशामध्ये पोहोचण्याचे दोन निरनिराळे मार्ग आहेत. हे दोन मार्ग म्हणजे भगवत धामात जाण्याचा प्रत्यक्ष मार्ग आणि ब्रह्मांडाच्या उच्चतर मार्गातून लोकांमधून वर जाण्याचा क्रमिक मार्ग होय. हे दोन्ही मार्ग वैदिक प्रमाणाला अनुसरूनच आहेत. या संदर्भातील वैदिक प्रमाणे पुढील प्रमाणे आहेत. यदा सर्वे प्रमुच्यते ते कामा यस्य हृदये श्रिता अर्थमत्या मृतो भवत्यत्र ब्रह्म समश्रुते बृहदारण्यक उपनिषद 4.4.7 आणि तेचिर अपि संभवंती बृहदारण्य उपनिषद 6.2.15. हृदयाची व्याधी असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक कामनांपासून जे मुक्त आहेत ते मृत्यूवर विजय मिळवू शकतात आणि अर्ची ग्रह लोकांच्या माध्यमाने भगवत धामात प्रवेश करू शकतात. ही वैदिक प्रमाणे भागवताच्या प्रमाणांची पुष्टी करतात आणि याची अधिक पुष्टी करताना शुकदेव गोस्वामी सांगतात, वासुदेव भगवान श्रीकृष्णांनी हे सत्य वेदांचे प्रथम अधिकारी ब्रह्मदेवांना सांगितले. परंपरा सांगते की भगवान श्रीकृष्णांनी वेद ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवानी नारदांना, नारदांनी व्यासदेवांना आणि व्यासदेवानी शुकदेव गोस्वामींना सांगितले. म्हणून या सर्व अधिकृत व्यक्तींच्या मध्ये मुळीच भेद नाही. सत्य हे सनातनच असल्यामुळे त्याच्याविषयी इतर कोणतेही नवीन मत ग्राह्य असू शकत नाही. वैदिक ज्ञान जाणून घेण्याची हीच पद्धत आहे. कुशल पांडित्याने किंवा लौकिक विद्वानाच्या दौलदार भाष्याद्वारे वैदिक ज्ञान जाणून घेण्यासारखे नाही. त्यामध्ये काही भर टाकण्यासारखे नाही किंवा काही घालण्यासारखेही नाही, कारण सत्य हे सत्यच आहे. शेवटी मनुष्याला एखाद्या अधिकाराचा स्वीकार करावाच लागतो. काही वैज्ञानिक तथ्य जाणून घेण्यासाठी सामान्य मनुष्याच्या दृष्टीने आधुनिक शास्त्रज्ञ हे अधिकारी असतात. साधारण मनुष्य वैज्ञानिकाच्या मतांचे अनुसरण करतो. याचाच अर्थ आहे की तो एखाद्या व्यक्तीचा अधिकार मान्य करतो. वैदिक ज्ञानही अशाच प्रकारे स्वीकारले जाते. आकाशा पलीकडे किंवा ब्रह्मांडाच्या पलीकडे काय आहे याविषयी साधारण मनुष्य वाद घालू शकत नाही. अधिकृत गुरु शिष्य परंपरेने जाणून घेतल्याप्रमाणे वेदांचे मत त्याने स्वीकारलेच पाहिजे. भगवद्गीतेतही गीता समजून घेण्याची हीच प्रक्रिया 4थ्या अध्यायात सांगितली आहे. मनुष्याने जर आचार्यांच्या अधिकृत मतांचे अनुसरण केले नाही तर तो व्यर्थच वेदांमध्ये उल्लेखलेल्या सत्याचा शोध करीत राहील. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे शुकदेव गोस्वामी त्यांनी वर्णन केलेल्या जे विस्तृत रूप आहे आध्यात्मिक मार्गाचं, अष्टांग योग पद्धती मार्गाचं, त्याचं प्रमाण सांगत आहेत. आणि ते सुरुवातीला सांगतात की भगवत धामाला प्राप्त करण्याचे दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक आहे सरळ सोयीस्कर मार्ग, जो की एका क्षणामध्ये प्रत्यक्षात भगवत धामाला व्यक्तीला प्राप्त करून देऊ शकतो भक्ती योगाच्या मार्गाने. आणि दुसरा आहे अष्टांग योग पद्धतीच्या मार्गाने, ज्याने की क्रमशः मुक्ती प्राप्त होते. की कशा प्रकारे? अशा अष्टांग योगाला अगोदर एक जन्म घ्यावा लागेल या भौतिक ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रहावर, ब्रह्मलोकावर, आणि त्यानंतर तिथे त्या अष्टांग योग साधनेचं पुनः पालन करून तो एक आवरण पार करून नंतर भगवत धामाला प्राप्त करेल. तर याला सांगितलेलं आहे क्रमिक मार्ग किंवा क्रमशः मार्ग, म्हणजे स्टेप बाय स्टेप लिबरेशन. आणि दुसरा मार्ग आहे प्रत्यक्ष मार्ग, जो की भगवंतांच्या भक्ती योगाचं पालन करून एक भगवत भक्त भगवत धामात प्रत्यक्ष जाऊ शकतो. या स्टेप बाय स्टेप म्हणजे क्रमशः जाण्याची गरज न भासता.
आणि इथे सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान आहे ते भगवंतांच्या द्वारे सर्वात अगोदर ब्रह्माजींना दिलं गेलं. तर आपण भगवद्गीतेमध्ये चतुश्लोकी भगवद्गीता हे आपल्याला माहिती आहे, ज्याच्यामध्ये 10.8 म्हणजे 10वा अध्याय 8वा श्लोक ते 11वा श्लोक, 8, 9, 10 आणि 11 हे भगवद्गीतेतले चतुश्लोकी भगवद्गीतेचे 4 श्लोक आहेत. त्याचप्रमाणे चतुश्लोकी भागवतम पण आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 1 मिनिट, आपण त्याचं प्रत्यक्षात अध्याय नंबर पण पाहू. दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकापासून ते 36, 33, 34, 35 आणि 36 हे आपल्याला 4 चतुश्लोकी भागवताचे श्लोक पण पाहायला मिळतात भगवद्गीतेप्रमाणेच. तर इथे शुकदेव गोस्वामी सांगतात की हे जे ज्ञान होतं, वेगवेगळ्या अध्यात्मवादी पद्धतीचे जे मार्ग आहेत, अष्टांग योग पद्धती इत्यादी, यांचं वर्णन सर्वात अगोदर भगवंतांच्या द्वारे ब्रह्माजींना करण्यात आलं आणि ते वर्णन ब्रह्माजींच्या द्वारे गुरु शिष्य परंपरेमध्ये प्राप्त होत आहे. जसं की ब्रह्माजींद्वारे त्यांचे पुत्र व्यासदेव आणि भगवंतांच्या द्वारे ब्रह्माजींच्या द्वारे नारद मुनींच्या द्वारे व्यासदेव आणि व्यासदेवांच्या द्वारे शुकदेव गोस्वामी, अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान चालत आलेलं आहे. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की केवळ आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीतही नाही, तर वैज्ञानिक तथ्य जाणून घेण्यात पण आपण अशाच प्रकारे मार्ग पालन करतो. जसं की मी नेहमी सांगतो की वैज्ञानिक शास्त्रांचे जे कन्क्लुजन, निष्कर्ष आहेत, जसं की पृथ्वीचं चंद्रापासूनचं अंतर, तर आपल्याला दुसरा तिसरा कोणता मार्ग नाहीये ते अंतर व्हेरीफाय करण्यासाठी. शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगाद्वारे जो नंबर आखून दिलेला आहे तोच आपल्याला ग्राह्य धरावा लागतो. त्याचप्रमाणे शब्द प्रमाण, जे की शास्त्रामध्ये दिलेलं ज्ञान आहे, तेही आपल्याला शब्द प्रमाणाच्या मार्गे म्हणजे गुरु शिष्य परंपरेच्या द्वारे स्वीकारणं आवश्यक आहे. फक्त फरक हाच आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक जे एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो, प्रयोगाचे जे निष्कर्ष असतात ते बदलत राहतात, परंतु आध्यात्मिक जे शब्द प्रमाण आहे गुरु शिष्य परंपरेद्वारे शास्त्रामधून प्राप्त झालेलं, ते कधीही बदलत नाही. त्याला अपौरुषेय म्हणजे साधारण मनुष्याद्वारे नाही, तर साक्षात भगवंताद्वारे प्राप्त केलेलं हे ज्ञान आहे, जे कधीही बदलत नाही. आणि याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे की कशा प्रकारे शास्त्राचे काही जे मांडून दिलेले निष्कर्ष आहेत, उदाहरणार्थ शेणाच्या औषधी अँटीसेप्टिक गुणांबद्दल शास्त्रामध्ये सुरुवातीपासून वर्णन आहे, जे की आधुनिक विज्ञानाने आत्ता फाइंड आउट किंवा आत्ता त्याचे निष्कर्ष काढलेले आहेत, शोधलेले आहेत. त्या प्रकारे शास्त्र त्याला अपौरुषेय म्हणजे कधीही न बदलणारं ज्ञान असं सांगितलं जातं. आणि श्रील प्रभुपाद सांगतात की हजारो वर्षांच्या अगोदर ते जेवढं लागू होतं तेवढंच ते आज पण लागू आहे आणि तेवढंच ते भविष्यात पण लागू राहील. त्याच्यामुळे आपल्याला भगवद्गीतेची कलियुगासाठीची रिवाइज आवृत्ती भगवंत देत नाहीत. 5000 वर्षांपूर्वी भगवंतांनी जे तत्व सांगून दिले ते आजही तेवढेच लागू पडतात आणि हजारो वर्षानंतरही तेवढेच लागू पडतील. ते नियम ते बदलत नाहीत. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 33. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. ठीक आहे. आता शुकदेव गोस्वामींचं निष्कर्ष, कन्क्लुजन या श्लोकापासून सुरुवात होत आहे. श्लोक क्रमांक 33. नहि अतः अन्य शिव पंथ, निहित अतः अन्य शिव पंथा, नहि अतः अन्य शिवः, नहि अन्य शिवः, वासुदेवे भगवती भक्ति योगो यतो भवेत्,
भक्तियोगो यतो भवेत्. अं, कुणाला वाचायचंय का? प्रभुजीत दोन माताजींनी हात. अलका माताजी, हरे कृष्ण. हो प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. भौतिक जगात भ्रमण करीत असलेल्या जीवांसाठी भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष भक्तीचे उद्दिष्ट ठेवण्यासारखा उद्धाराचा इतर कोणताही पवित्र मार्ग नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. पुढील श्लोकात स्पष्ट केले जाईल की भौतिक अस्तित्वाच्या तावडीतून सुटण्यासाठी भक्तियोग हाच परमश्रेष्ठ आणि पवित्र असा मार्ग आहे. भौतिक अस्तित्वाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक अप्रत्यक्ष मार्ग आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणताही मार्ग भक्तियोगा इतका सुलभ आणि पवित्र नाही. ज्ञान, योग आदी मार्ग हे त्या मार्गाच्या साधकाचा स्वतंत्रपणे उद्धार करू शकत नाही. अशा क्रिया मनुष्यास अनेकानेक जन्मानंतर भक्तियोगाच्या स्तरापर्यंत येण्यास मदत करतात. भगवद्गीतेत 12.5 मध्ये म्हटलं आहे की जे परम सत्याच्या अव्यक्त रूपावर आसक्त आहेत त्यांना आपले उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या मार्गात अनेक क्लेश सोसावे लागतात आणि परम सत्याचा शोध घेणाऱ्या ज्ञानी व्यक्तींना अनेकानेक जन्मानंतर वासुदेव साक्षात्काराच्या महत्वाची अनुभूती होते. भगवद्गीता 7.19. योग पद्धतींविषयी सांगायचे तर भगवद्गीतेत 6.47 मध्ये म्हटले की परम सत्याचा ध्यास घेतलेल्या योग्यांमध्ये जो सदैव भगवत सेवेत संलग्न झालेला असतो तो सर्वश्रेष्ठ आहे. भगवद्गीतेच्या 18.66 मध्ये अंतिम आदेश असा आहे की मनुष्याने इतर सर्व कार्यांचा किंवा आत्मसाक्षात्काराच्या आणि भवबंधनातून मुक्त होण्याच्या निरनिराळ्या मार्गांचा त्याग करून भगवंतांना पूर्णपणे शरण जावे. काहीही दिव्य करून प्रेममयी भगवत सेवा स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हे सर्व वैदिक शास्त्राचेही तात्पर्य आहे. भगवंतांच्या प्रथम स्कंदामध्ये पूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष भक्तियोग किंवा सकाम कर्मांचा लवलेशही नसलेल्या विशुद्ध भक्तियोगामध्ये परिणत होणारी साधने म्हणजे परमधर्म आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे साधकासाठी केवळ कालापव्ययच आहे. श्रील श्रीधर स्वामी, जीव गोस्वामी आणि इतर सर्व आचार्य मान्य करतात की भक्तियोग हा केवळ सहज, सुलभ, स्वाभाविक आणि क्लेशरहित नसून तो मनुष्यासाठी सुख प्रदान करणारा एकमेव मार्ग आहे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर श्रील प्रभुपादांनी ज्या ज्या श्लोकांचे रेफरन्सेस दिलेले आहेत तात्पर्यामध्ये ते आपण उघडण्याचा प्रयत्न करू. त्याच्यापैकी काही. आणि अजून एक. हा, तर सर्वात अगोदर श्रील प्रभुपाद बाकीच्या अध्यात्म पद्धतीचे जे मार्ग आहेत, योग मार्ग असो किंवा अष्टांग योग पद्धतीचा मार्ग असो किंवा ज्ञान योग पद्धतीचा मार्ग असो, या मार्गांबद्दल भगवद्गीतेत काय सांगितलं आहे त्याबद्दल श्रील प्रभुपादजी सांगतात. तर हे 2 श्लोक आपण म्हणण्याचा प्रयत्न करू. सर्वात अगोदर श्लोक येतो अष्टांग योग पद्धतीचं वर्णन झाल्यानंतर भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. योगिनाम अपि सर्वेषां योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः. संयुक्तमो मतः. तर या श्लोकामध्ये भगवंत भगवद्गीतेत सांगतात की सर्व योगींमध्ये सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे, जो की त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांवर नित्यपणे भगवंतांवर ध्यान केंद्रित करतो, भगवंतांच्या अनुसार, आणि जो भगवंतांना श्रद्धे अनुसार भजन करतो म्हणजे भजतो, भक्ती करतो, असा व्यक्ती हा सर्व योगींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे भगवंत म्हणतात. याचा अर्थ भक्त
हे सर्व अष्टांग योग पद्धतीमध्ये, सर्व अष्टांग योग्यांमध्ये भक्ती करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे, हे भगवंत सांगतात. त्याचप्रमाणे ज्ञान मार्गाचं पालन करणाऱ्यांबद्दल भगवंत सांगतात, कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. बहुनाम जन्मनाम अंते बहुनाम जन्मनान्ते ज्ञानवान मां प्रपद्यते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. महात्मा सुदुर्लभः. तर इथे सांगितलेलं आहे की अशा ज्ञान मार्गाचं पालन करणाऱ्या व्यक्तींना बहुनाम जन्मनाम म्हणजे खूप सारे जन्म घेतल्यानंतर असे व्यक्ती कोणतं ज्ञान प्राप्त करतात की भगवंत वासुदेव कृष्ण हे सर्वांचं कन्क्लुजन आहेत, की सर्व कारणांचं कारण आहेत आणि अशा वासुदेवांना सर्वस्व जाणून नंतर ते आपलं समर्पण अशा वासुदेवांच्या प्रती, भगवंतांच्या प्रती करतात. आणि असे ज्ञानमार्गाचं पालन करणारे हे सुदुर्लभ, म्हणजे ज्ञानमार्गाचं पालन करणाऱ्या व्यक्तीला भगवत प्राप्ती करण्यासाठी कितीतरी शेकडो हजारो जन्म घ्यावे लागतात. आणि अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे की अष्टांग योग पद्धतीचं पालन करणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ योगी ते जे भगवंतांवर हृदयामध्ये ध्यान केंद्रित करतात. अशा प्रकारे हे श्लोक दाखवतात की तुम्ही अष्टांग योग पद्धतीचं मार्गक्रमण करत असू किंवा ज्ञानयोग पद्धतीचं मार्गक्रमण करत असू, अशा व्यक्तीला भगवत भक्तीचा समावेश करणं त्या मार्गांमध्ये क्रमप्राप्त आहे, जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर. आणि भगवत भक्तीचा समावेश करूनही बराच लांब कालावधी गेल्यानंतर या अन्य योग पद्धतीच्या साधकांना भगवत धामाची प्राप्ती होते. परंतु त्या विरुद्ध त्याच्या उपरोक्त जे भगवत भक्ती मार्गाचं प्रत्यक्षपणे पालन करत आहेत, बाकीच्या योग पद्धतीचा किंवा ज्ञान मार्गाचं पालन न करता, अशा भक्तांना भगवत धामात जाण्यासाठी बाकीच्या पद्धतींचा आधार घ्यायची गरज नाही. प्रत्यक्षात एका जन्मामध्ये पण व्यक्ती भक्ती मार्गाच्या द्वारे परिपूर्णतेस प्राप्त करू शकतो, जे की परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी बाकीच्या योग पद्धतींनी अप्रत्यक्षरित्या बराच वेळ प्रयत्न करावा लागतो आणि भक्ती मार्गाचा समावेश थोड्या प्रमाणात तरी करावा लागतो, तरच त्यांना परिपूर्णता प्राप्त होते. आणि तात्पर्याच्या शेवटी श्रील प्रभुपादजी श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामधल्या या श्लोकाचं वर्णन करत आहेत. पहिला स्कंद, 2रा अध्याय आणि 13वा श्लोक, ज्याच्यामध्ये सांगितलंय की वर्णाश्रम व्यवस्थेतले वेगवेगळे जे कार्य घालून दिलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, या 8ही वर्ण आणि आश्रमांमध्ये जे काही नियम, जे काही कर्तव्य घालून दिलेले आहेत, ते कर्तव्य तोपर्यंतच खरे उतरतात किंवा तोपर्यंतच ते उपयोगी आहेत, जोपर्यंत ते सर्व कार्य आणि कर्तव्य अल्टिमेटली म्हणजे सगळ्यात सरतेशेवटी भगवंतांच्या प्रसन्नतेमध्ये त्यांचं कन्क्लुजन होतं. तोपर्यंतच ते सर्व कार्य खऱ्या प्रकारे उपयोगाचे आहेत. आणि जर हे सर्व कार्य करून, वर्णाश्रम पद्धतीमध्ये दिलेले सर्व कार्य करून, कर्तव्य करून, जर आपण अंततः हरितोषणम भगवंतांची प्रसन्नता प्राप्त करू शकत नसू, तर या सर्व कार्यांचा काही उपयोग नाहीये. तर एक मिनिट. श्रम एव हि केवलम, तो श्लोक श्रील प्रभुपादजी रेफर करत आहेत. हा, की धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासूयः नोत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवलम, की हे सर्व
धर्माच्या अनुसार, वर्णाश्रम धर्माच्या अनुसार घालून दिलेले जे कार्य आहेत, अंततः भगवंतांच्या भक्तीमध्ये, भगवत कथा ऐकण्यामध्ये रुची निर्माण करणे जर प्राप्त होत नसेल, तर हे सर्व कार्य काय आहेत, जे अ, अ, वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये घालून दिलेले आहेत. नोत्पादयेत यदि रतिम, जर भगवंतांच्या चरणकमळांच्या सेवेमध्ये जर रुची प्राप्त करून देत नसतील हे सर्व कार्य, तर श्रम एव हि केवलम, केवळ हे व्यर्थ श्रम गमावणे आहे. जे की श्रील प्रभुपादजी इथे पण सांगतात की ह्या सर्व गोष्टी जर भगवत प्रेमामध्ये आणि भगवंतांच्या सेवेमध्ये रुची प्राप्त करण्यासाठी जर त्याचं कन्क्लुजन होत नसेल, तर हे काल अपव्यय म्हणजे श्रम एवही केवलम आहे. अशा प्रकारे दोन गोष्टी आपण पाहतो की बाकीच्या सर्व अध्यात्म मार्ग पद्धतींसाठी भक्तियोगाचं काही प्रमाणामध्ये समावेश करणं क्रमप्राप्त आहे, हे एक कन्क्लुजन आहे. दुसरं की बाकीच्या अध्यात्म पद्धतींचं पालन करून भगवत धाम प्राप्त करण्यासाठी, परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी खूप लांब लचक असा कालावधी लागतो. आणि जर या सर्व पद्धतींचं पालन करून शेवटी जर भगवंतांच्या चरणांच्या प्रती, भगवंतांच्या सेवेच्या प्रती रुची, आवड जर निर्माण होत नसेल, तर ह्या सर्व पद्धती श्रम एवही केवलम आहेत, म्हणजे केवळ काल अपव्यय म्हणजे व्यर्थ काळ दवडणे आहे. तर कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हे जे 3 मुद्दे आपण सांगितले, शुकदेव गोस्वामी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी वेगवेगळ्या शास्त्रांमधून प्रमाण घालून दिलेलं आहे की या सर्व 3 मुद्द्यांचे बॅकग्राऊंड काय आहे, सपोर्टिंग एव्हिडन्स काय आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, काही प्रश्न नसेल तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 34. भगवान ब्रह्मकारसेन भगवान ब्रह्मकारसेन त्रिरं वीक्ष मनीषया मनीषया तदद्य वस्यत् कूटस्थो रतिरात्मन् यतो भवेत्. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू का? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. अति सामर्थ्यशाली ब्रह्मदेवांनी अत्यंत ध्यानपूर्वक आणि एकाग्र चित्ताने वेदांचे 3 वेळा अध्ययन केले आणि त्यांचे सखोल परीक्षण करून निश्चित केले की भगवान श्रीकृष्णांविषयी आकर्षण हेच धर्माचे परम पूर्णत्व आहे. तात्पर्य: श्रीला शुकदेव गोस्वामी वेदांवरील सर्वोच्च अधिकारी ब्रह्मदेव, जे भगवंतांचे गुणावतार आहेत, त्यांचे प्रमाण प्रस्तुत करत आहेत. भौतिक सृष्टीच्या प्रारंभीच ब्रह्मदेवांना वेद सांगण्यात आले होते. ब्रह्मदेव जरी प्रत्यक्ष भगवंतांकडूनच वेदांचे श्रवण करणार होते, तरी वेदांच्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांच्या जिज्ञासांचे समाधान करण्यासाठी एखाद्या विद्वानाप्रमाणे त्यांनी वेदांचे अध्ययन केले. सामान्यतः सर्व विद्वज्जन वेदांचे 3 वेळा अध्ययन करतात. वेदांच्या अंतिम उद्दिष्टाविषयी ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्ताने आणि ध्यानपूर्वक अध्ययन केले आणि संपूर्ण प्रक्रियेचे बारकाईने परीक्षण करून निष्कर्ष काढला की भगवान श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त होणे हीच सर्व धार्मिक तत्वांची परम सार्थकता आहे. प्रत्यक्ष भगवंतांनीही भगवद्गीतेच्या शेवटी हाच आदेश दिला आहे. अशा रीतीने सर्व आचार्यांनी वैदिक निष्कर्षाचा स्वीकार केलेला आहे आणि जे या निष्कर्षांच्या विरुद्ध आहेत ते भगवद्गीतेत 2.42 सांगितल्याप्रमाणे वेदवादरतः आहेत. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. तर इथे सांगितलेलं आहे की ह्या सृष्टीचे जे निर्माता आहेत ब्रह्माजी, त्यांनी कशा प्रकारे वेदांचा अनेक वेळा, 3 वेळा विशेषतः अभ्यास करून हा निष्कर्ष काढला की भगवंतांबद्दल निर्माण होणारं आकर्षण, प्रेम हेच सर्व धार्मिक कार्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि आपण एक उदाहरण लक्षात घेऊ शकतो की आपल्या
ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायाचे जे जे प्रमुख आचार्य आहेत ते जर भगवंतांना भगवंत भक्तीबद्दल हा निष्कर्ष काढण्यासाठी जर एवढी मेहनत घेण्यासाठी तयार असतील 2.42 एक मिनिट जर एवढी मेहनत घेण्यासाठी तयार असतील तर आपण हे ग्रंथ समजून घेण्यासाठी किमान थोडीफार मेहनत घेण्यासाठी तरी तयार पाहिजे. याचा अर्थ म्हणजे मी माझ्या बाबतीत तर बऱ्याचदा अनुभवलेलं आहे की मायेच्या आवरणाने आपण ज्यावेळेस हे ग्रंथ अभ्यास करण्यासाठी बसतो, कदाचित पहिल्या सिटिंगमध्ये पहिल्यांदा वाचताना फार कमी गोष्टी कळतात. परंतु याचा अर्थ असा नाही की एकदा वाचलं म्हणजे केवळ मेकॅनिकल प्रोसेस की केली मी भगवद्गीता पूर्ण, हे महत्त्वाचं नाहीये. तर भगवंतांची कृपा प्राप्त होण्यासाठी तो विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी जेवढ्या वेळेस त्याची रिव्हिजन करावं लागेल, जेवढ्या वेळेस वाचण्याची गरज आहे, तेवढ्या वेळेस वाचणं आपण नियमितपणे आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. तरच आपल्याला असं नाही की आपल्या बुद्धिमत्तेने भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम आपल्याला कळणार आहे. केवळ एकाच माध्यमातून हे ग्रंथ आपल्याला कळू शकतात, जर भगवंतांची कृपा असेल तर. आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत, ते दाखवणं आवश्यक आहे. आणि इथे आपले साक्षात जे ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव संप्रदायाचे जे प्रमुख आचार्य आहेत, ब्रह्माजी, ते स्वतः आपल्या उदाहरणातून दाखवत आहेत की कसं त्यांनी पूर्ण वैदिक ग्रंथांचं 3 वेळा अध्ययन केलं. त्यांना तर वेदाचं ज्ञान भगवंतांकडून प्राप्त झालेलं होतं. तर खरं तर त्यांच्यासाठी गरज नव्हती एवढ्या वेळेला अध्ययन करण्याची. परंतु ते हे ज्ञान जे पुढे गुरु-शिष्य परंपरेमध्ये प्रदान करणार होते, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जिज्ञासांचं समाधान व्हावं यासाठी ब्रह्माजींनी वेदांचं 3 वेळेला अध्ययन केलं. आणि ह्या अध्ययनानंतर त्यांचा निष्कर्ष होता की आपलं धर्माचं प्रत्येक कार्य हे अंततः भगवंतांच्या सेवेच्या बाबतीत रुची किंवा भगवंतांबद्दल आकर्षणामध्ये परावर्तित होणं आवश्यक आहे. तर इथे भगवद्गीतेचा एक श्लोक सांगितलाय श्रील प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये, 42वा श्लोक, ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये, यामिमां पुष्पितां वाचा प्रवदन्ति अविपश्चितः वेद वात रताः पार्थ नान्यत अस्तीति वादिनः. की भगवंत स्वतः सांगतात की वेदांचे जे बहुतांश जे वर्णन आहेत ते काय आहेत, पुष्पितां वाचा, की त्याच्यामध्ये फ्लॉवरी लँग्वेज म्हणजे खूप अलंकारिक आणि खूप आकर्षित करणारी किंवा खूप सुशोभित अशी भाषा वेदांमध्ये वापरली आहे. परंतु बहुतांश वेदांच्या भागांमध्ये काय दिलेलं आहे, कर्मकांडाचं वर्णन आहे की कशा प्रकारे आपण कशा प्रकारचे कार्य करून कशा प्रकारे भौतिक सुख आणि भौतिक लाभ प्राप्त करू शकतो. बहुतांश वेदांमध्ये हेच वर्णन आहे. तर भगवंत काय सांगतात, याच्यामुळे या वेदांचा जर आपण भौतिक स्तरावर केवळ अभ्यास केला तर आपल्याला केवळ भौतिक लाभाचे जे स्तर आहेत, स्वर्गलोक प्राप्त करण्याचे वगैरे, ते जास्तीत जास्त प्राप्त होऊ शकतात. त्याच्या पलीकडे प्राप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल, भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात की त्रैगुण्य विषया वेद, 45व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला की या वेदांमध्ये प्रामुख्याने 3 गुणांमध्ये ज्या गोष्टी अतीत आहेत, 3 गुणांच्या अधीन आहेत, अशाच गोष्टींचं वर्णन जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या 3 गुणांच्या वर येणं आवश्यक आहे. जर आपल्याला स्वर्गलोकाच्याही वरची गती, ब्रह्मलोक किंवा ब्रह्मलोकापेक्षाही श्रेष्ठ असं आध्यात्मिक जगत जर प्राप्त करायचं आहे, तर या वेदांची जी फ्लॉवरी वर्ड्स म्हणजे जे पुष्पितां वाचा, की जे गोड गोड शब्द सांगितलेले आहेत केवळ भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी, त्याच्याही वर येणं हे खूप आवश्यक आहे. निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान, की भौतिक लाभ आणि
नुकसान किंवा आनंद आणि दुःख इत्यादी द्वंद्वाच्या वर स्थित हो, हे अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. तर अशा प्रकारे वेदांचं जर आपल्याला निचोड, कन्क्लुजन, निष्कर्ष जर पाहायचा असेल, तर आपल्याला आचार्यांनी जी कॉमेंट्री दिलेली आहे, जे त्यांनी त्यांचा निष्कर्ष दिलेला आहे ब्रह्मदेवांसारख्या, त्या आचार्यांचं प्रमाण स्वीकारणं आवश्यक आहे. आणि ब्रह्मदेवांचं प्रमाण आहे, या सर्व वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून शेवटी काय प्राप्त करणं आवश्यक आहे? भगवंत कृष्णांबद्दल आकर्षण. सर्व धर्म कार्यांचं हे परिपूर्णत्व आहे ब्रह्माजींच्या मते आणि शुकदेव गोस्वामींच्या मते. तर आपण 2-3 मुद्दे पाहिले. सर्वात पहिला मुद्दा पाहिला की विशेषतः या भक्ती मार्गाच्या ग्रंथांचं अभ्यास करणं किती महत्वाचं आहे. भगवद्गीता, श्रीमद भागवतम एकदा नाही कळालं, दुसऱ्यांदा वाचणं क्रमप्राप्त आहे. दुसऱ्यांदा नाही कळालं, तिसऱ्यांदा. असं नाही की आपण वारंवार वाचल्याने ते कळणार आहे, परंतु आपण वारंवार प्रयत्न जो करत आहोत भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी, त्या प्रयत्नाने भगवंत प्रसन्न होऊन आपल्याला ते ज्ञान रिव्हील करावेत, म्हणजे दाखवावेत, ही आपली अपेक्षा असते. आणि ज्या आपल्या फाउंडर आचार्य, ब्रह्ममध्व संप्रदायाचे जे आचार्य आहेत ब्रह्माजी, त्यांनी जर प्रयत्न केले तर आपण पण करणं क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की सामान्य वेद वाचण्यामध्ये, अभ्यास करण्यामध्ये आणि भगवद्गीता, श्रीमद भागवताचा अभ्यास करण्यामध्ये काय फरक आहे? आपण भगवद्गीतेचा श्लोक पाहिला, याम इमाम पुष्पिताम वाचा, की कशा प्रकारे जास्तीत जास्त वैदिक ग्रंथामध्ये अशाच कर्मकांडाविषयी भाष्य आपल्याला पाहायला मिळतं, की भौतिक लाभ, आनंद प्राप्त करण्यासाठी स्वर्गलोक कसा प्राप्त करायचा. परंतु त्याचं डिमेरिट, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की स्वर्गलोकामध्ये जाऊन भौतिक आनंद तर प्राप्त करू, पण पुन्हा पुण्यकर्म संपल्यानंतर पृथ्वीवर येऊन पुन्हा मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. त्याच्यामुळे एका बुद्धिमान व्यक्तीसाठी अर्जुनासारख्या भगवंत सांगतात 45व्या श्लोकामध्ये की हे अर्जुना, या वेदांमध्ये जे 3 विषयांबद्दल सांगितलेलं आहे, सत्व, रजो आणि तमो गुणांच्या अतीत प्राप्त होणाऱ्या भौतिक आनंदाविषयी, त्यात सर्व 3 गुणांच्या वर उठ हे अर्जुना. आणि ह्या द्वंद्वांच्या म्हणजे सुख, दुःख, लाभ आणि नुकसान, या सर्व द्वंद्वाच्या वर उठ आणि निर्योग क्षेम आत्मवान, की आत्मज्ञानामध्ये, भगवत भक्तीमध्ये स्थित हो, स्थापित हो, हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? अवघड वाटत आहे का समजण्यासाठी? हरे कृष्ण. समजताय प्रभूजी. हा, बाकीचे पण भक्त एकदा अलका माताजी, किरण प्रभू, महानंद माताजी, नवनाथ प्रभू. हरे कृष्ण. नाही प्रभूजी, समजते. समजतं ना? ठीक समजतंय प्रभूजी. ठीक. हरे कृष्ण. समजतंय प्रभूजी. हो. ओके ओके. श्लोक क्रमांक 35. आपले बस 2-3 श्लोक बाकी आहेत, बघू किती होतं ते. श्लोक क्रमांक 35. भगवान सर्वभूतेषु भगवान भगवान सर्वभूतेषु लक्षितः स्वात्मना हरिः लक्षितः स्वात्मना हरि हरी दर्शैर्बुद्ध्यादिभिर्दृष्टा दृश्यैर्बुद्ध्यार्थिर्दृष्टा लक्षणैरनुमापकै. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. गौर कृपा सिंधू प्रभू, वाचायचंय का आपल्याला? हरे कृष्ण. वाचतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आत्म्यासोबत वास करतात आणि ही वस्तुस्थिती आपल्या पाहण्याच्या आणि बुद्धीकडून मदत घेण्याच्या क्रियांद्वारे अनुमानित होते व तिचा अनुभवही येतो. तात्पर्य शिल्पपाद्वारा वाक्याचे आहे. जनसामान्य असा वाद घालतात की परमेश्वर आम्हाला दिसत नसल्यामुळे आम्ही त्याला शरण कसे जावे किंवा त्यांची दिव्य प्रेममयी सेवा कशी करावी. अशा लोकांनी विवेक, बुद्धी आणि अनुमान याद्वारे परमेश्वराची अनुभूती कशी करून घ्यावी याविषयी श्री सुखदेव गोस्वामींनी
येथे व्यवहार्य अशी सूचना दिली आहे. वस्तुतः आपल्या वर्तमान जड इंद्रियांद्वारे भगवंतांची अनुभूती होऊ शकत नाही, परंतु प्रत्यक्ष सेवा भावाद्वारे जेव्हा भगवंतांच्या अस्तित्वाची खात्री पटते तेव्हा भगवंतांच्या कृपेने साक्षात्कार होतो. अशा शुद्ध भक्ताला भगवंतांच्या उपस्थितीची अनुभूती सदैव आणि सर्वत्र होऊ शकते. तो जाणू शकतो की बुद्धी म्हणजे मार्गदर्शन करणारे परमात्म्याचे भगवद्धांश रूप आहे. सामान्य मनुष्यालाही प्रत्येकाच्या हृदयातील परमात्म्याची अनुभूती करून घेणे तितकेसे कठीण नाही. ही प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. मनुष्य स्वतःचे अस्तित्व जाणू शकतो आणि आपल्या अस्तित्वाचा अनुभवही घेऊ शकतो. त्याला याची अकस्मात जाणीव होणार नाही, परंतु अल्पशी बुद्धी वापरूनही तो जाणू शकतो की मी म्हणजे शरीर नाही. तो जाणू शकतो की हात, पाय, शीर्ष, केस आणि आदी शरीराचे भाग आहेत, परंतु हात, पाय, शीर्ष आदी गोष्टींनाच आत्मा म्हणता येणार नाही. म्हणून केवळ बुद्धीचा उपयोग केल्याने तो आपला आत्मा आणि दृष्टिक्षेपातील गोष्टी यामधील भेद जाणू शकतो. यावरून स्वाभाविकच निष्कर्ष निघतो की प्राणी मात्र, मग तो मनुष्य असो अथवा पशुद्रष्टा आहे, तसेच तो स्वतः बरोबर इतर गोष्टी पाहतो. म्हणूनच द्रष्टा आणि दृश्य यामध्ये फरक आहे. आता अल्पशा बुद्धीने आपण हे सुद्धा मान्य करू की साधारण दृष्टीने आपल्या पलीकडे असलेल्या गोष्टी पाहणाऱ्या प्राणी मात्रांमध्ये स्वतंत्रपणे पाहण्याचे किंवा हालचाल करण्याचे सामर्थ्य नाही. प्रकृतीने आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या शक्ती दिल्या आहेत व आपल्या साधारण क्रिया आणि जाणीवा या शक्तींवरच अवलंबून असतात. आपली 5 ज्ञानेंद्रिये नेत्र, नासिका, कर्ण, जिव्हा, त्वचा तसेच 5 कर्मेंद्रिये हस्त, पाद, गुद, उपस्थ, वाणी आणि 3 सूक्ष्म इंद्रिये मन, बुद्धी आणि अहंकार एकूण 13 इंद्रिये ही आपल्याला प्राकृतिक शक्तीच्या निरनिराळ्या स्थूल अथवा सूक्ष्म संयोगाद्वारे पुरवण्यात आली आहेत. आणि हे स्पष्ट आहे की आपले इंद्रिय विषय म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्राकृतिक शक्तींच्या रूपांची अनंत संमिश्रणेच आहेत. यावरून निर्णायकपणे सिद्ध होते की साधारण प्राणीमात्रांमध्ये जाणीवेचे आणि हालचालींचे स्वतंत्र असे सामर्थ्य नाही. प्राकृतिक शक्तीमुळे आपल्या बद्धावस्थेचीही जाणीव निश्चितच आपल्याला आहे आणि म्हणूनच आपण या निष्कर्षाप्रत येतो की जो पाहणारा आहे तो चेतन आत्मा आहे आणि इंद्रिये तसेच इंद्रिय विषय हे प्राकृत आहेत. द्रष्टाचा आध्यात्मिक गुण हा त्याच्या मर्यादित बद्धावस्थेविषयी त्याला असणाऱ्या असमाधानाद्वारे प्रगट होतो. हा चेतन आणि पदार्थ यामधील भेद आहे. काही मूर्ख युक्तिवाद आहेत की विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडल्याने पदार्थांमध्ये पाहण्याची आणि हालचालीची शक्ती विकसित होते, परंतु असा युक्तिवाद स्वीकारता येत नाही, कारण पदार्थाद्वारे जीवाची निर्मिती झाली आहे असे प्रायोगिक प्रमाण अस्तित्वात नाही. भविष्यकाळ कितीही चांगला असला तरी बुद्धिमान मनुष्याने त्यावर विश्वास ठेवू नये. भविष्य काळात पदार्थापासून चैतन्य विकसित होईल अशा बालिश चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही, कारण पदार्थाने कधीही पाहण्याची अथवा हालचाल करण्याची शक्ती जगाच्या कोणत्याही भागात विकसित केलेली नाही. म्हणून पदार्थ आणि चैतन्य या 2 भिन्न गोष्टी आहेत हे निश्चित आहे. बुद्धीच्या उपयोगानेच आपण या निष्कर्षाप्रत येतो. आता मुद्दा हा आहे की अल्पशा बुद्धीच्या योगाने ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या जोपर्यंत आपण एखाद्याला बुद्धीचा मार्गदर्शक अथवा उपयोग करणारा म्हणून स्वीकारित नाही तोपर्यंत चेतन असू शकत नाही. बुद्धी ही मनुष्याला एखाद्या श्रेष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करते आणि तो बुद्धीच्या उपयोगाविना पाहू शकत नाही, फिरू शकत नाही किंवा इतर काहीही करू शकत नाही. मनुष्य जेव्हा बुद्धीचा लाभ घेण्यात अपयशी ठरतो तेव्हा तो भ्रमित होतो. म्हणून जीव हा बुद्धीवर किंवा श्रेष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून असतो. अशी बुद्धी ही सर्वव्यापी आहे. प्रत्येक जीवाला स्वतःची बुद्धी आहे आणि ती बुद्धी म्हणजे श्रेष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शनच आहे. अर्थात आपल्या मुलाला मार्गदर्शन करणाऱ्या एखाद्या पिताप्रमाणेच आहे. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करणारा सर्वश्रेष्ठ अधिकारी हा परमात्माच आहे. आपण करीत असलेल्या विश्लेषणामध्ये पुढील प्रश्नांचाही विचार करायला हवा.
एका बाजूला आपणास अनुभूती होते की आपल्या सर्व जाणीवा आणि आपली सर्व कार्ये ही प्रकृतीच्या शक्तीमुळे बद्ध आहेत. तरीही आपल्याला साधारणपणे वाटते आणि आपण तसे म्हणतो देखील, मी जाणतो किंवा मी करीत आहे. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की आपली ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये कार्यरत आहेत. कारण भौतिक शरीराला आपण आत्मा समजत आहोत आणि आपल्या इच्छेनुसार परमात्मा आपल्याला मार्गदर्शन आणि सहाय्य करीत आहे. बुद्धीच्या रूपातील परमात्म्याच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण आपले अध्ययन सुरूच ठेवू शकतो आणि मी म्हणजे शरीर नाही या आपल्या निष्कर्षाला प्रत्यक्षात आचरणामध्ये उतरवू शकतो किंवा स्वतःला भोगता आणि करता समजून मिथ्या भौतिक तादात्म्यातच राहणे पसंत करू शकतो. अविद्येने युक्त व चुकीच्या भौतिक धारणेमध्ये किंवा सत्य आध्यात्मिक धारणेमध्ये आपली इच्छा नियुक्त करते. यातच आपले स्वातंत्र्य आहे. परमात्मा हाच आपला खरा मित्र आणि मार्गदर्शक आहे हे जाणून व परमात्म्याच्या श्रेष्ठ बुद्धीशी आपली बुद्धी नियुक्त करून आपण सहजपणे सत्य आध्यात्मिक धारणा प्राप्त करू शकतो. परमात्मा आणि आत्मा हे दोघेही चेतन असल्यामुळे गुणात्मक दृष्ट्या एकच आहेत व पदार्थापासून भिन्न आहेत. परंतु परमात्मा आणि आत्मा हे एकाच स्तरावर असू शकत नाहीत. कारण परमात्मा हा मार्गदर्शन करतो किंवा बुद्धी देतो आणि आत्मा त्या मार्गदर्शनानुसार कार्य करतो. यामुळे सर्व क्रिया योग्य रीतीने पार पडतात. आत्मा सर्वस्वी परमात्म्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. कारण पाहणे, ऐकणे, विचार करणे, संवेदना होणे, इच्छा करणे आदी सर्वच बाबतीत आत्मा हा परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतो. सामान्यपणे आपण या निष्कर्षावर पोहोचतो की एकूण 3 तत्वे आहेत: जड पदार्थ, आत्मा आणि परमात्मा. आता जर आपण भगवद्गीतेचा अर्थात वैदिक बुद्धीचा आधार घेतला तर आपल्याला अधिक ज्ञान मिळेल की जड पदार्थ, आत्मा आणि परमात्मा ही तीनही तत्वे परमपुरुष भगवंतावर आधारित आहेत. परमात्मा म्हणजे भगवंतांचे औशिक प्रतिनिधी किंवा विस्तारित रूप आहे. भगवद्गीता ही निश्चितपणे सांगते की पुरुषोत्तम भगवंत हे केवळ आपल्या विस्तारित रूपांद्वारे अखिल भौतिक जगताचे आधिपत्य करतात. भगवंत हे परमश्रेष्ठ आहेत आणि ते काही प्रत्येक आत्म्याचे आज्ञाधारित सेवक होऊ शकत नाहीत. म्हणून परमात्मा हा पुरुषोत्तम भगवंतांचा परिपूर्ण प्रतिनिधी असू शकत नाही. आत्म्याला होणारा परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे आत्मसाक्षात्काराचा प्रारंभ आहे आणि अशा आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीद्वारे मनुष्याला बुद्धी, प्रमाणित शास्त्रे व मुख्यत्वे करून भगवत कृपेने पुरुषोत्तम भगवंतांची अनुभूती होते. भगवान श्रीकृष्ण विषयक प्राथमिक बोध म्हणजे भगवद्गीता होय आणि भगवत विज्ञानाचे पुढील विश्लेषण म्हणजे भागवत होय. उपनिषदात सांगितले आहे की बुद्धीचा मार्गदर्शक हा एकाच वृक्षावर एका पक्षाबरोबर बसलेल्या दुसऱ्या पक्षाप्रमाणे आहे. आपण जर दृढनिश्चयी असतो व शरीररूपी वृक्षामध्ये वास करणाऱ्या बुद्धीच्या मार्गदर्शकाकडे कृपेची याचना केली तर निश्चितच वैदिक ज्ञानाचे तात्पर्य आपल्याला स्पष्ट होते. त्यानंतर भगवान वासुदेवांची अनुभूती होणे कठीण नाही. म्हणूनच भगवद्गीतेत 7.19 सांगितल्याप्रमाणे असा बुद्धिमान मनुष्य अनेकानेक जन्मांमध्ये बुद्धीचा या प्रकारे उपयोग केल्यानंतर वासुदेवांच्या चरणकमलांना शरण जातो. श्री कृपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद भाऊजी. तात्पर्य थोडं मोठं होतं. तर याच्यामध्ये सामान्यपणे 3 गोष्टींबद्दल वर्णन आहे. एक आहे की पदार्थ याचा अर्थ आपण इंग्रजीमध्ये ज्याला मॅटर म्हणतो, की आपल्या शरीराचे जे वेगवेगळे ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. तर हे ज्ञानेंद्रिय हे पदार्थांचे म्हणजे पदार्थांचे बनलेले आहेत. आणि श्रील प्रभुपादजी सोपं प्रमाण सांगतात कशा प्रकारे हे ओळखण्यासाठी, की आपण ह्या ज्ञानेंद्रियांपेक्षा वेगळे आहोत. हे ज्ञानेंद्रिय आपले आहेत, पण आपण व्यक्ती म्हणून ह्या ज्ञानेंद्रियापेक्षा, शरीरापेक्षा वेगळे आहोत. जसं श्रील प्रभुपादजी सांगतात, की आपण माझा हात, माझा पाय, माझा शर्ट, माझा डोकं अशा प्रकारे वर्णन करतो. याचा अर्थ मी म्हणजे कुणी एक व्यक्ती आहे तिरस्थ, जे की ह्या शरीरापासून वेगळी आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे आत्मा किंवा स्पिरिट ज्याला म्हणतो आपण,
तो व्यक्ती आहे. आणि आत्मा आणि परमात्मा दोघंही हे हृदयाच्या भागामध्ये निवास करतात. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः. सन्निविष्टः भगवंत 15व्या अध्यायात सांगतात. याचा अर्थ की हृदयाच्या भागामध्ये आत्मा आणि परमात्मा या रूपामध्ये तो व्यक्ती आणि भगवंतांचं विस्तृत रूप परमात्मा हे स्थित आहेत. मग दोन्ही मधला फरक काय आत्मा आणि परमात्मामध्ये? तर भगवंत भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये सांगतात की परमात्मा हे भगवंतांचं विस्तारित रूप प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये वास करतं, त्या प्राणीमात्राला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि आपण खूप साध्या सरळ एका उदाहरणाने समजू शकतो की ज्यावेळेस एखादा व्यक्ती सुरुवातीला पहिल्यांदा कोणतं तरी चुकीचं कार्य करतो, जसं चोर पहिल्यांदा ज्यावेळेस चोरी करतो, त्याच्या हृदयामध्ये बऱ्याचदा ती भावना येते की मी काहीतरी चुकीचं करत आहे, मी नाही करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला पहिल्यांदा चूक करताना ही भावना खूप तीव्रतेने जाणवते. परंतु नंतर तो व्यक्ती या परमात्म्याचं मार्गदर्शन न ऐकता दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला, चौथ्या वेळेला ज्यावेळेस ते चुकीचं कार्य करतो, त्यावेळेस ते परमात्म्याचं मार्गदर्शन आहे, त्याचा आवाज कमी-कमी होत जातो अशा व्यक्तीसाठी. आणि त्याच्यानंतर परमात्म्याचा आवाज या व्यक्तीच्या अनेकदा चुकीचे कार्य केल्याने पूर्णतः तो आवाज दाबला जातो किंवा झाकला जातो. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादजी सांगतात की परमात्म्याचं जर मार्गदर्शन आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर आपलं जे आध्यात्मिक ज्ञान आहे, ते पुन्हा-पुन्हा व्यवस्थित अप टू डेट ठेवणं खूप आवश्यक आहे. जर आध्यात्मिक सद्सद्विवेक बुद्धी आपली जर जागरूक असेल, तर परमात्म्याने दिलेलं मार्गदर्शन पण आपल्याला सहज प्राप्त होईल की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जसं भगवद्गीतेत पण भगवंत सांगतात 10व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. की भगवंत सांगतात की कोणत्या व्यक्तीला ते विशेष प्रकारे मार्गदर्शन करतात, असे व्यक्ती जे सतत भक्ती मार्गाने भगवंतांशी जोडल्या गेलेले आहेत, भगवंतांच्या सेवेमध्ये सतत जोडल्या गेलेले आहेत. कशा प्रकारे भक्ती करत आहेत? प्रीतिपूर्वकम, प्रेमपूर्वक. असं नाही की दाब जबरदस्तीने करत आहेत. प्रेमपूर्वक भगवंतांना भक्ती मार्गामध्ये जोडलेले आहेत. अशा व्यक्तींना ते सतत मार्गदर्शन प्रोव्हाइड करतात. सतत ददामी बुद्धी योगम तम. कशा प्रकारचं मार्गदर्शन? ज्या उपदेशाचं पालन करून ते व्यक्ती भगवंतांकडे भगवत धामामध्ये येऊ शकतील, भगवत धामाला प्राप्त करू शकतील. अशा प्रकारचं मार्गदर्शन भगवंत निश्चित देतील. कधी? जर आपण भक्ती मार्गाने भगवंतांशी नियमित जोडल्या गेलेलो आहोत तर. तर अशा प्रकारे आपले वेगवेगळे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि जे स्थूल शरीर आहे आपलं मन, बुद्धी, अहंकार, हे सर्व कसं भौतिक स्तरावर आहे आणि या भौतिक स्तराच्या पलीकडे आपण जे व्यक्ती म्हणून आहोत, जे की भगवंतांचा अंश आहोत, ज्याला की आत्मा किंवा स्पिरिट म्हटलं जातं. आणि भगवंतांचं विस्तारित रूप आपल्या हृदयाच्या भागामध्ये वास करणारा परमात्मा. तर ह्या तिन्हींचा उल्लेख भगवद्गीतेत आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीच, माताजीच? एकतर इंद्रियांबद्दल किंवा आत्मा किंवा परमात्मा यांच्याबद्दल. हरे कृष्ण. आणि भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये ह्या परमात्म्याचं कार्य सांगितले भगवंतांच्या द्वारे. उपदृष्टा अनुमंता, की आपण जे काही कार्य करतो त्याचे विटनेसला आपण मराठीत म्हणतो एक साक्षी म्हणून परमात्मा कार्य करतात. की आपण केलेल्या प्रत्येक कार्यासाठी आपण उत्तराधिकारी, म्हणजे आपलं जिम्मेदारी आहे त्याचं चांगलं किंवा वाईट फळ प्राप्त करण्यासाठी. तर त्या सर्व कार्यांची जी नोंद आहे ती परमात्मा ठेवतात. आणि उपदृष्टा अनुमंता, आपल्याला कार्य करण्यासाठी परवानगी देणे. उदाहरणार्थ, मी आता हात वर करत आहे आणि करू शकत आहे का? कारण मी इच्छा व्यक्त केल्यानंतर परमात्मा याच्यासाठी परवानगी देत आहे. परंतु काही लोकांमध्ये आपण पाहतो ज्यांना स्ट्रोक वगैरे आलेला आहे, त्यांनी हातापायाची हालचाल करणं हे लगेच शक्य होत नाही का? कारण त्या व्यक्तीने जरी इच्छा व्यक्त केली, जर ती इच्छा परमात्म्याद्वारे सँक्शन्ड, त्याला जर अनुमती नसेल, तर तो व्यक्ती आपले हातपाय हलवू शकणार नाही. त्याच प्रकारे भगवद्गीतेत सांगितले की आपल्या प्रत्येक इच्छा
अनुमती देणारा कोण आहे? परमात्मा आहे. आणि आपल्या प्रत्येक कार्याची नोंद ठेवणारा पण परमात्मा आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. क्लिअर आहे ह्या तीनही गोष्टी? सर्व शांत शांत आहेत? येस प्रभूजी. हा? प्रभूजी. विश्वनाथ प्रभू, सुषमा माताजी, योजना माताजी, नवनाथ प्रभू आणि बाकीचे सगळे भक्त. हो प्रभूजी, प्रभू. समजले. ठीक नमस्ते प्रभूजी. ठीक. हरे कृष्ण. तर या अध्यायातले राहिलेले 2 श्लोक आणि पुढचा अध्याय क्रमांक 3 आपण पुढच्या वेळेला सुरुवात करूया. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न असेल तर आपण तो घेऊ, नाहीतर इथे कन्क्लूड करू. हरे कृष्ण प्रभूजी. हा हा अ, माताजी. एक प्रश्न होता. हम्म. या म्हणजे आजच्या विषयावर नाही तर ब्रह्मदेवांचे प्रजापती 9 आहेत की 10 असं एक वेगळं वेगळं वाचनात आलं. एकदा पाहावं लागेल माताजी. ऍक्च्युली माझ्या मते ते त्याच्याहूनही जास्त तुम्ही जो नंबर सांगितला, पण मला एकदा चेक करावं लागेल. मी येईल माताजी याच्यामध्ये. चेक करू. चालेल. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रजापती म्हणजे विशेषतः ब्रह्मदेवांचे सुरुवातीचे पुत्र, आणि ते केवळ पहिली जनरेशन म्हणजे एकच पिढी नाहीये. ते तर ब्रह्मदेवांच्या द्वारे प्रत्यक्षात आले, जसं की दक्ष प्रजापती किंवा स्वयंभुव मनु. परंतु त्यांचे जे पुढची पिढी आहे, जसं स्वयंभुव मनु यांची पुढची पिढी महाराज उत्तानपाद आणि प्रियव्रत महाराज, तर हे पण नंतर प्रजापतींचं कार्य यांनी केलं. तर प्रजापती म्हणजे ते व्यक्ती जे की ब्रह्माजींपासून सुरुवातीला निर्मित झाले, ज्यांनी ब्रह्माजींची जी सेवा आहे या सृष्टीची उत्पत्ती वाढवण्याची ती सेवा घेतली. तर मी एकदा चेक करेल माताजी. सुरुवातीचे अगदी सुरुवातीचे 9 आहेत की 10 असं अगदी चालेल. सुरुवातीचे. चेक करतो माताजी. चालेल. हरे ओके. कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी, माताजी? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. आणि आशा आहे प्रत्येकाकडे किमान भगवद्गीता स्वतःच्या अभ्यासासाठी एक कॉपी असू द्या प्रभूजी, माताजी. आणि श्रीमद भागवताचा पूर्ण सेट जरी आपल्याला नाही घेता आला तरी एक एक कॅन्टो आपण घेण्याचा जरूर प्रयत्न करावा. आणि हे भागवत म्हणजे पुस्तक रूपामध्ये भगवंत स्वतः आहेत. तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे भागवत असणं खूप खूप फायद्याचं आहे प्रभूजीच, माताजीच. केवळ आपल्या अभ्यासासाठी नाही, तर आपल्या कुटुंबातील बाकीच्या सदस्यांसाठी पण आपल्या घरामध्ये भागवत असणे खूप फायदेशीर आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. आता भागवतांबद्दल पुस्तकांबद्दल जे बोललात त्यांनी, हो. तर अडचणी अशी येते की भागवताचा पूर्ण सेट घेतला पाहिजे असंच प्रत्येक इस्कॉन मध्ये सांगितलं जाते. त्यामुळं पूर्ण सेट भरपूर पुस्तकं होतील. ठीक तो आहे. जरासा म्हणजे पूर्ण घेणं म्हणजे अफोर्डेबल काही जणांना असतं नसतं. बरोबर आहे. शिवाय ते घेऊन एक एक कॅन्टो वाचण्यासाठी सुद्धा बराच कालावधी लागतो. म्हणजे बाकीचे सगळे जे 17, 18, 16 असतील ते म्हणजे असेच हे होतात. म्हणून असं काही करता येत असेल तर जरासं आपण जरासं चालेल. आपण एक काम करा प्रभूजीच, माताजीच, की आपल्यापैकी कुणी असे असतील की ज्यांना घेण्याची इच्छा आहे, परंतु ओव्हरऑल जी किंमत आहे ती थोडी जास्त वाटत आहे, तुम्ही कृपया रतिरूपा माताजींकडे आपले नावं द्या आणि मी जरूर बघेल की आपल्याला त्याच्यामध्ये काय डिस्काउंट वगैरे अरेंज करता येईल का. ते एक गोष्ट आहे. आणि भागवतामध्येही किमान जो पहिला स्कंद आपला, तर आता दुसरा स्कंद सुरू आहे, पण पहिले 2 स्कंद हे विशेषतः भगवंतांच्या चरण कमळांची यांची तुलना झालेली आहे, जे की खूप खूप महत्वाचे आहेत. तर किमान हे पहिला स्कंद तर किमान असायलाच हवा, आणि तो सेपरेटली म्हणजे प्रत्यक्षात एका पुस्तकाच्या रूपात पण मिळतो. परंतु हे पण हे मान्य आहे की ओव्हरऑल काही भक्तांना याची जी किंमत आहे पूर्ण सेटची थोडी वाटू शकते. तुम्ही मला कळू द्या कुणाची इच्छा आहे, मग त्याच्यानुसार आपण जरूर पाहू की काय करता येईल त्याच्याबद्दल. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. मला पण तिसरा स्कंद पाहिजे होता. माझ्याकडे असे मध्ये मध्येच आहेत. मध्येच आहेत. ठीक आहे सुषमा माताजी, तुम्ही किमान जे नाहीये त्याची यादी यांना रतिरूपा माताजींकडे ठेवा. माताजी मला एकदा लिस्ट शेअर करा की कोणा ओके. भक्तांना घ्यायचंय, मग आपण जरूर करू त्याच्याबद्दल काहीतरी. ठीक आहे.
ठीक आहे. चालेल. हरे ठीक. कृष्ण. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे सादर कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण कृष्ण. प्रभु जी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे